दर्पण न्यूज। नांदणी येथील माधुरी हत्तीनीला परत आणण्याकरिता शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ताकद उभी करावी, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची मागणी। नांदणी येथील 1200 वर्षांची परंपरा लाभलेल्या मठातील माधुरी नावाची हत्ती न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात स्थलांतरित करण्यात आली आहे। या निर्णयामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना निवेदन सादर करून या प्रकरणात पक्षाची सर्व ताकद उभी करण्याची मागणी केली आहे। पेटा या संस्थेने न्यायालयात दिलेली माहिती ही अपूर्ण आणि दिशाभूल करणारी आहे। माधुरी हत्तीन ही केवळ प्राणी नसून लाखो लोकांच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि आध्यात्मिक नात्याचा भाग आहे। तिचे स्थानांतर ही फक्त कायदेशीर बाब नसून भावनिक वेदनेचा विषय आहे। या अगोदरही कोल्हापूरच्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील सुंदर नावाचा हत्ती नेण्यात आला होता आणि आता शेडमाळ मंदिरालाही हत्ती संदर्भात नोटीस आल्याचं समजतंय। या घटनांची साखळी सुरू राहिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील मठ मंदिरांची परंपरा धोक्यात येईल असं मत जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी व्यक्त केले। हिंदू मठ मंदिरांचा हा बुरुज ढासळू नये याकरिता आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी वैयक्तिक लक्ष घालून चालू असलेल्या लोकसभा अधिवेशनात आपल्या खासदारांमार्फत आवाज उठवण्यासंदर्भात आदेश द्यावा, तसेच महामहिम राष्ट्रपतींकडे लोकभावना मांडाव्यात आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न करून माधुरी हत्तीनीला पुन्हा नांदणी मठात आणण्याकरिता आपल्या शिवसेना पक्षाची ताकद उभी करावी, या आशयाचं निवेदन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना देण्यात आले। या निवेदन सादरीकरणावेळी शिवसेना नेते व माननीय खासदार विनायक राऊत साहेब, आमदार व शिवसेना नेते माननीय सुनील प्रभू साहेब, जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, सहकारी जिल्हा प्रमुख वैभव उगळे, रवी किरण इंगवले, प्राध्यापक सुनील शिंत्रे सर आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती व सहकार्य लाभले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.